वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. आपण नाशिकपासून एक 25 किलोमीटरवर असलेल्या मोहाडी ह्या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गावामध्ये आलेलो आहोत. मोहाडी याला पूर्वी मोहाडपल्ली असंही म्हटलं जायचं. या मोहाडी गावामध्ये ऐतिहासिक संदर्भ असलेली बरीच ठिकाणं आहेत. तर त्या ठिकाणांना आज आपण भेट देऊ आणि तिथले ऐतिहासिक महत्त्व आपण जाणून घेऊ. मोहाडी गावामध्ये मोहेश्वर महादेव मंदिर आहे आणि या मोहेश्वर महादेव मंदिराच्याच बाजूला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली 17व्या शतकातली ही विहीर आहे. या विहिरीचं वैशिष्ट्य म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी ही विहीर बांधली आहे. या विहिरीला दोन्हीकडनं पायऱ्या आहेत आणि असं सांगितलं जातं की या विहिरीचं पाणी आजपर्यंत कधी आटलं नाही. सर्व सीझनमध्ये, सर्व काळामध्ये या विहिरीमध्ये पाणी असतं. पूर्वीच्या काळातली दगडी बांधकाम असलेली विहीर. वेगवेगळ्या देवतांची इथे शिल्प कोरलेली आहेत. तसंच एक मारुतीची पण मूर्ती इथे आहे. पाणी शुद्ध असणार आहे कारण पाण्यामध्ये बरेचसे मासे आपल्याला इथे दिसत आहेत. कॅमेरामध्ये कितपत येत असतील मला डाऊट आहे, पण मासे आहेत त्यामुळे एकदम शुद्ध पाणी असणार आहे. विहिरीला दोन्ही साईडनी पायऱ्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आत्ता विहिरीला जाळीचं कुंपण केलेलं आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली अहिल्याबाईंची विहीर इथलं एक श्रद्धेचं स्थान आहे. विहिरीसोबतच मोहेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतलं. ग्रामदैवत असलेलं मोहेश्वर महादेव मंदिर आधुनिक काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाल्यामुळे आधुनिक स्वरूप दिसतं आहे. अखंड अभिषेक आणि इथल्या ग्रामस्थांचं श्रद्धास्थान. आमच्या येथील मोहाडी येथे अष्टभाऊ गोपालकृष्णाचं जे मंदिर आहे ते इसवी सन काळातलं आहे. आणि या अष्टभाऊ गोपालकृष्णाच्या फक्त भारतामध्ये 2च मूर्त्या आहेत. एक मथुरामध्ये आणि दुसरी महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथे. दोन्ही पण देवस्थान इथले एक मोहडमल्ल महाराज हा कानिपतासाचाच अवतार आहे. आणि विशेष करून दोन्ही देवस्थानं हे गावच्या वतीने जागृत देवस्थानं मानले जातात. आणि इथे आपण ज्या आता जागेवर उभे आहोत इथे मोहेश्वर महादेव मंदिर
आणि त्याला खेटूनच असलेली बारव ही किती पण दुष्काळाच्या वेळेस तिला कायमस्वरूपी पाणी असतं इथे. गावाला ही खूप मोठी वैभव लाभलेलं आहे या गावाकरता मोहाडी येथे. मोहाडी परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिक येथे सद्भावनेने प्रत्येक मंदिरांचा उत्सव साजरा करत असतात. तसेच आत्ता आपण जे सांगितलं आहे अष्टबा गोपालकृष्णाचं, तर गोकुळाष्टमीला म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीला आपल्या 7 दिवसाचा व्याख्यानमालेचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर सप्ताह असतो या गावामध्ये. आणि गोपालकृष्ण देवस्थानाच्याच वेळेस इथे मोड मल्ल मंदिराजवळ दहीहंडीचा कार्यक्रम होतो. श्रीकृष्णाचा जन्म उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथे कुस्त्यांचा मोठा आखाडा भरला जातो. त्यानंतर टांगा शर्यतींचा मोठा उत्सव इथं नाशिक जिल्ह्यातील सगळ्यात मोठा उत्सव इथं भरला जातो. बोहड म्हणतात, बोहड उत्सव. मोडमल्ल महाराज आणि आपल्या मोडमल्ल देवस्थानाच्या वतीने उन्हाळ्याच्या वेळेस बोहड्याचं पारंपरिक जे सोंगांचं नृत्य असतं ते सादर केलं जातं. इथं 7 दिवसांचा तो बोहडा असतो. त्याच्यात पूर्ण जागृत देवस्थानांचे मुखवटे सादर केले जातात, गणपतीपासून तर नरसिंहापर्यंत. अशा पद्धतीने या गावाचं एक लौकिक महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर पण पोहोचलेलं आहे. काकांनी आता मला काहीतरी ते गोपालकृष्णांच्या मंदिराचं जेव्हा उभारणी चालली होती त्यावेळेच एक आख्यायिका सांगितली. हो, तर त्या मंदिराचं असं आहे का ज्यावेळेस मूर्तिकार इथं मूर्ती घेऊन विकण्याकरता आलेले होते या मोहाडी गावात, तर ते विश्रांतीला थांबलेले होते तिथं आणि मूर्ती तिथं ठेवलेली होती त्या पाराजवळ. पहिला जो जुन्या इतिहास आहे तो. बरोबर. आणि त्यावेळेस ते सकाळी तिथून मूर्ती घेऊन निघणार होते, तर ती मूर्ती हालायला तयार नव्हती तिथून. त्यामुळे मग त्यांनी त्या मूर्तिकाराने पूर्ण गावकऱ्यांना तिथे बोलवलं, जे जुने वयस्कर जाणते लोक होते, का देवाची इथून जाण्याची तयारी नाही. बरोबर. आणि कृष्णाचं तिथंच वास्तव करावं असं गावकऱ्यांचा पूर्णपणे तिथं निर्णय झाला. आणि त्या मूर्तिकाराला तिथं सन्मानित करून ती मूर्ती तिथं स्थापन करून आणि मग तिथं अष्टभाऊ गोपालकृष्ण म्हणून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज तागायतपर्यंत आहे तिथे. अखंड शाळीग्रामपासून बनवलेली ही अखंड शाळीग्राम एकमेव मूर्ती आहे. पूर्ण मूर्ती ती म्हणजे आजही तुम्ही गेले तर तुम्हाला ती पूर्णपणे दिसेल तिथे. अच्छा. आणि भव्य मंदिर आहे ते. आणि मोहाडी गावाचं असं वैशिष्ट्य होतं का मोहाडी हे नाव या गावामध्ये मोहाचे झाडं जास्त असल्यामुळे मोहाडी गाव हे पडलेले. आणि जसं आता मोड मल्ल मंदिरात जे खांब उभे लाकडी काम हे सुद्धा मोहाच्या झाडाचेच बनवलेले आहे तिथं. आणि तिथला जो स्वयंभू ये शिवाचे अवतार तो पण स्वयंभू एकदम, तो पण जागृतच आहे. त्याला पण भरपूर मोठा इतिहास आहे. त्याला म्हणजे चंद्राचा बोला ना. शेंदूर लेप त्याचा चंद्राचा लेप त्याला शेंद्राचा केला जातो. शेंदूर लेप त्याला केलेला असतो पूर्णपणे. बाहेर जर दिसलं ते हे उजेड तो लेप पूर्ण पडून जातो. अच्छा. म्हणजे 12 ते 14 वर्षापूर्वीचा त्याचा इतिहास आहे का तोपर्यंत तो लेप जसा जसा वाढत जातो जसं भाविक आपल्या सोयीचेने किंवा नवस कुणी गेलेला असतात त्या पद्धतीने लेप चढवतात. आणि बाहेरच्या रस्त्याची आणि त्या स्वयंभू शिवाची जर एक हे झाली मिलन झालं का त्यावेळेस तिथं ते लेप पडायला सुरुवात होते. अशी आख्यायिका जुनी. पूर्ण एक तळ होतं, मोहाचे झाडं होते, तिथं पाणी प्यायला गायी यायच्या. गायीच्या खुरात एक गोटा आलता, तो गोटा तिडून हालं नाही. अच्छा. गायीच्या खुरात आला तर गायीच्या खुर्तून तो हाले ना. अच्छा. म्हणून त्याची तिथे स्थापना केली. आणि गावाला जे आज श्री अष्टभाऊ गोपालकृष्ण आणि श्री मोडमल्ल महाराज हे 2 देवस्थान खूप जागृत आणि भाविकांची पूर्णपणे त्याच्यावर श्रद्धा आहे. संकट काही काळी गाय असं तेवढं टाळीचं त्याच्या सगळ्याच्यात ते मोडमल्ल म्हणजे आजवरचा इतिहास आहे का इथं दुष्काळ परिस्थिती अजून जाणवली नाही या गावात. जसं अवकाळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस झालेला आहे पण गारपीट त्या प्रमाणात जशी बाहेर होते पूर्ण नेस्त नाबूत जातं तसं आतापर्यंत मोहाडीत नाहीये. तसं त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांची पूर्ण श्रद्धा आहे आणि त्यांची सावली या गावावर.
कानिपनाथाचं पण इथं मोठं मंदिर आहे. आपण वरच्या वरच्या स्टॉपला गेलो तर तिथे एक गणेश मंदिर आहे, जगदंबा मातेचं मंदिर आहे. इकडे तुम्ही खालच्या विषयाकडे गेला ग्रामपंचायतीजवळ नामदेव मंदिर आहे, तिथं नामदेव मंदिर आहे शिंपी गल्ली. त्याच्यानंतर शनी मंदिर आहे, मारुती मंदिर इथं भव्य मोठं, नंतर खंडेराव मंदिर आहे. इकडे दुर्गानगरकडे गेलं तर तिथं सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. बरोबर. म्हणजे गावाच्या चारही बाजूनी सर्व मंदिर आहे. गावाचा परिसर खूप मोठा आहे. या गावाचा जवळजवळ 13 ते 14,000 लोकसंख्येचं गाव वसलेलं आहे. तुम्ही या मोहाडी गावाबद्दलची जी माहिती दिली, हो. स्पेसिफिकली मोहेश्वर महादेव मोहेश्वर मंदिर, मोहाड मल्ल मंदिर किंवा अहिल्या देवींची जी ही बारव आहे, तर ह्या सगळ्या माहिती दिल्याबद्दल आपले शतशः धन्यवाद. हो, धन्यवाद. थँक्यू. ओके. आमचं चॅनल जरूर बघा, मी तुम्हाला लिंक पाठवतो. चालेल चालेल चालेल. चॅनल जरूर बघा तुम्ही. 100% 100%. Thank मंदिर परिसर हा वृक्ष वेल्लीने नटलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रकारचे वृक्ष मंदिर परिसरात दिसतात. मोहाड मल्ल मंदिर प्रवेशद्वारालाच असलेली ही अप्रतिम कलाकुसर लाकडी दरवाजा आहे, पण त्याच्यावर केलेली कलाकुसर ही अप्रतिम आहे. ग्रामदैवत असल्यामुळे मंदिराचे जीर्णोद्धार झाले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला असलेलं लाकडी बांधकाम तसंच ठेवलं आहे आणि त्याच्यावरची कलाकुसर बघण्यासारखी आहे. मोहाडमधलं हे कालभैरवाचं स्वरूप मानलं जातं. शिवलिंग रूपी मूर्ती आहे आणि त्याच्यावर मोहाड मल्लाचा मुखवटा आणि वस्त्र अप्रतिम. ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे मोहाड मल्लाच्या मंदिरामध्ये असलेले हे खांब हे मोहाच्या झाडापासून बनवलेले आहेत, अशी माहिती आत्ताच ग्रामस्थांनी आम्हाला दिली. शंकराचं स्वरूप असल्यामुळे शंकराची सुद्धा इथे पिंड आहे आणि पिंडीपुढे आराधना करणारा नंदी. पिंडीवर अखंड अभिषेक आणि आराधना करणारा नंदी. मंदिरात असलेली नीरव शांतता अप्रतिम. गावाच्या मध्यभागी असलेला हा सोमवंशी वाडा इतिहासकालीन गावाच्या खाणाखुणा सांगणारा. वाड्यात आता विशेष काही बांधकाम राहिलेलं नाही, पडीक झालाय वाडा. वाड्याचे हे सगळे भग्न अवशेष आहेत. पण वाड्याची ही भिंत
अजूनही तिच्या गतवैभवाची साक्ष देते. ग्रामस्थांकडनं माहिती मिळाली त्याप्रमाणे ह्या वाड्याची जी भिंत होती ती इतकी जाड होती की भिंतीवरनं एखादी बैलगाडी सहज चालू शकेल. म्हणजे वाड्याची मजबूती त्या काळी काय असेल याची चाहूल लागते. पण आता काळाच्या ओघामध्ये वाडा मात्र भग्नावस्थेत आहे. सूर्यवंशी घराण्याचा इतिहास आणि बाकीच्या गोष्टी ग्रामस्थांकडनं समजू शकला नाही. पण हा इतिहासकालीन खाणाखुणा गावाच्या बाबतीमध्ये निश्चित आहेत. वाड्याचा दरवाजा मात्र अजूनपर्यंत शाबूत आहे आणि वाड्याची भव्यता किती असावी याची साक्ष देतो आहे. अष्टबाहू गोपाळ कृष्ण मंदिर अप्रतिम. पूर्ण एकाच शालिग्राम दगडामध्ये कोरलेली ही मूर्ती. त्या मूर्तीबद्दलची आख्यायिका आत्ताच आपण गावकऱ्यांकडनं ऐकलेली आहे. मंदिराचा गाभारा पूर्णपणे चांदीच्या वरखाने मढवलेला आहे. वरती ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या मूर्त्या. अप्रतिम. पूर्णपणे चांदीनी मढवलेलं आहे. वरती मारुती राया. अप्रतिम. मूर्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टबाहू गोपालकृष्ण आहे. या मूर्तीच्या एका हातामध्ये करंगळीने उचलला गेलेला गोवर्धन पर्वत आहे. 2 हातांमध्ये मंत्रमुग्ध करणारी मुरली आहे. इतर हातांमध्ये चक्र, गदा, शंखमाला, गोशृंग इत्यादी आयुधे आहे. कमरेला लंगोट व त्यावर घागऱ्यासम दागिना पट्टा आहे. श्रीकृष्णाच्या अंगाभोवती कालियाचा विळखा आहे व कृष्णाच्या कानास दंश करत आहे. प्रभूच्या चरण कमलाजवळ 2 गोपिका असून त्यापैकी एक मृदुंग वाजवत आहे तर दुसरी गोपिका सनई वादन करत आहे. शेजारीच 2 संवत्स गायी गरुड पक्षासह आहेत. या सर्व वर्णनाचे जिवंत रूप शिल्पकाराने मूर्तीमध्ये साकारले आहे. संपूर्ण भारतातील श्रीकृष्णाची अखंड शालिग्रामातील व अष्टबाहू असलेली ही एकमेव मूर्ती आहे. श्रीकृष्णाचे असे विलोभनीय रूप त्रिकंठात कुठेही बघायस मिळत नाही. मंदिराला केलेलं जुन्या पद्धतीचं लाकडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहे आणि मनाला खरंच प्रसन्न करून जात आहे.
अप्रतिम. पूर्ण सभागृह हे लाकडामध्ये बनवलेलं आहे आणि त्याचा पॉलिश आणि मेंटेनन्स अप्रतिम आहे. मला कोकणातल्या काही मंदिरांची निश्चितच आठवण झाली. तर मित्रांनो, तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत जरूर पाठवा. थँक्यू.